श्रीराम जय जय राम। गुरुने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे। एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले। पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही। तशासारखे आपले झाले आहे। आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत। खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्मलो आहोत, ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय। परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो। पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते। म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे, तेव्हाच भक्ती करता येते। जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते। गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो। म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते। गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते फक्त कष्टालाच कारण होईल। साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील, कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते। गुरुने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले। वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे। ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे वाटू लागते। गुरुनाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो। नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरशः खरे आहे। गुरुने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे। ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे। जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते। कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी। जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल, यात शंका नाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनांतील साधन जाण। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 54 निरूपण। सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेची निमेळी, चळेना मनी निश्चयो दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। श्लोक 54। सर्वोत्तमाचा दास आपले तारुण्य आरण्यात घालवतो, एकांतात ध्यानधारणा करण्यासाठी। वास्तविक तारुण्य हा काळ असतो विषय विलास भोगण्याचा, पण सर्वोत्तमाचा दास स्वखुशीने आपले तारुण्य ईश्वर प्राप्तीच्या उच्च ध्येयाने प्रेरित होऊन आरण्यात घालवतो। अरण्यातील एकांतात तो चित्त एकाग्र करतो
विचारांची चाळण तो करतो आणि ज्ञानप्राप्ती करून घेतो. तो कल्पनेच्या घोटाळ्यात तो पडत नाही, कारण तो सतत ब्रह्माचे चिंतन करत असतो. स्वरूप चिंतनात तो मग्न असल्यामुळे त्याला कोणत्याही व्यावहारिक गोष्टी सुचत नाहीत. मान सन्मान, ऐश्वर्य यासारख्या गोष्टी त्याच्या खिसगिंतीतही नसतात. त्याचे मन स्वरूप निश्चयापासून चळत नाही. सामान्य माणसाला कल्पनातीत असलेले स्वस्वरूप त्याने ओळखलेले असते. त्या स्वरूपाशी तो लीन झालेला असतो. त्यामुळे तो एकांतात प्रापंचिक विचाराने ढळत नाही. स्वस्वरूपावरून त्याचे मन ढळत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विटंबो शरीर होत का विपत्ती, परी राहू चित्ती नारायण. अशी त्याची अवस्था असते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. तर आजारपण जीवनासाठी ओझे नव्हे, एक गरज होऊन निघून जाईल. श्री महाराज. आजारपणाची वेगवेगळी नावे असतात, परंतु ते शेवटी आजारपणच असते. वयाच्या प्रत्येक वळणावर आजारपणाचे अर्थ बदलतात. लहानपणी आजारपणाची चिंता आपल्यापेक्षा इतरांना अधिक असते. आपल्याला केवळ वेदना होतात. चिंता करण्यासाठी इतर लोक असतात. तारुण्यात शरीर आजारपणाचा मुकाबला करण्यासाठी समर्थ असते, परंतु काही गोष्टींची चिंता वाटू लागते. वृद्धावस्थेत मात्र आजारपणाचा अर्थ जवळपास मृत्यू असाच होतो. वृद्ध व्यक्ती आजारी पडतो तेव्हा त्याची काळजी कोण घेईल याची अधिक चिंता असते. म्हणूनच वयाच्या प्रत्येक टप्प्यातील आजारपणाचा अर्थ नीटपणे समजून घेतल्यास त्याचे वय देखील त्याला मदत करू लागेल. वयोवृद्धाला आजारपण घेरते त्यावेळी त्या व्यक्तीने जुनी कामगिरी विसरून गेले पाहिजे आणि अर्धवट महत्त्वाकांक्षाची आठवणही काढू नये. एकतर शरीर थकलेले असते, त्यात कर्तृत्व, महत्त्वाकांक्षा यांचे वेगळे त्रास सुरू होतात. म्हणजेच आजारपणाला आजार जोडण्यासारखा हा प्रकार आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आजारपणात प्रत्येकाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवा. लोक तुमची सेवा करतात तेव्हा तुम्ही त्यांना सहकार्य करण्याची तयारी ठेवा. दुसरी गोष्ट, व्यक्तीने धैर्य सोडता कामा नये. कमी बोला, अधिक ऐकून घ्या, अन्यथा तुमच्या सेवेतील सर्वात जास्त अडचण तुम्ही स्वतःच आहात, असे शुश्रूषा करणाऱ्यांना वाटते. लक्षात ठेवा, आजारपण कोणालाही सोडत नाही, परंतु वयाच्या 3ही टप्प्यांना जाणून घेतल्यास उपचार आपण स्वतः करू. बाकीच्या गोष्टी डॉक्टर सांभाळतील. त्याला देवकृपेची साथ मिळाल्यास आजारपण जीवनासाठी ओझे नव्हे तर एक गरज होऊन निघून जाईल. महाराजांनी त्यासाठी नामस्मरणाचा महिमा सांगितला. ते म्हणत, एका नामामध्ये भगवंताच्या दर्शनासाठी लागणारे सर्व गुण आहेत. जिथे नाम आहे तिथेच मी आहे. तुम्ही तुमच्या पाशी नाही इतका मी तुमच्याजवळ आहे. मला हाक मारा की मी पुढे आहेच. तुम्ही सतत नाम घेत राहा, म्हणजे तुम्हाला सोडून मला राहताच येणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.